नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10 डिसेंबर 2025च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर बघा, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025मध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आले आहे? महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच चंदीगड विद्यापीठ. तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025मध्ये चंदीगड विद्यापीठ हे पहिल्या क्रमांकावर आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, चंदीगड युनिव्हर्सिटी यांनी एकूण पदके मिळवली आहेत. बघा, सुवर्णपदके मिळवली आहेत 42 आणि रजत पदके 14. बघा, आणि कांस्य पदके 11. ओके, एकूण 67 पदके यांनी मिळवलेली आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, द 11th आवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच सलमान रशदी असे यांचं नाव आहे. ओके, तर सलमान रशदी यांनी द 11th आवर या पुस्तकाचे लेखन केले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकाचं नाव आणि लेखक कोण आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर चला, प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा, महाराष्ट्रातील पहिली फ्री वायफाय देणारी महानगरपालिका कोणती बनली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच मीरा भाईंदर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली फ्री वायफाय देणारी महानगरपालिका बनलेली आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. बघा, प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, कोणताही प्रश्न स्किप करू नका. प्रश्न क्रमांक 4 आहे, परप्लेक्सिटी AIचा नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनला आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी क्रिस्टियानो रोनाल्डो यांना नुकतेच परप्लेक्सिटी AIचा नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर क्रिस्टियानो रोनाल्डो हे अतिशय प्रसिद्ध नाव आहे. ओके, तर चला प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 5 बघण्याआधी परप्लेक्सिटी AI हे एक याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. बघा, ही जी कंपनी आहे परप्लेक्सिटी AI हे एक AI आधारित सर्च इंजिन आहे जे गुगल सर्च सारखे शोध परिणाम देते, पण उत्तर देताना ChatGPT सारखे नैसर्गिक संभाषणही करते. ओके, तर माहिती लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, हरिमाऊ शक्ती 2025 हा लष्करी सराव कोणत्या 2 देशांमध्ये आयोजित केला जात आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच भारत आणि मलेशिया या 2 देशांमध्ये हरिमाऊ शक्ती 2025 हा लष्करी सराव आयोजित केला जात आहे. ओके, चला याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. बघा, भारत आणि मलेशिया या 2 देशांदरम्यान द्विपक्षीय लष्करी सराव आयोजित केला जात आहे, ज्याचं नाव आहे हरिमाऊ शक्ती. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, याचं आयोजन जे आहे ते राजस्थानमध्ये होणार आहे. भारतातील राजस्थानमध्ये महाजन फील्ड फायरिंग रेंज बिकानेर येथे याचे आयोजन केलेले आहे. ओके, तर बघा, याचं कधीपर्यंत आयोजन आहे? बघा, 5 डिसेंबर ते 18 डिसेंबर या दरम्यान याचे आयोजन सुरू झालेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक नेक्स्ट बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे, मानवी हक्क दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच 10 डिसेंबर. तर बघा, मानवी हक्क दिवस दरवर्षी आपण 10 डिसेंबर रोजी साजरा करतो. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बघा, मानवी हक्क दिवस म्हणजेच ह्युमन राईट डे दरवर्षी 10 डिसेंबर रोजी साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, हा जो दिवस आहे मानवी हक्क दिवस हा 1948मध्ये संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांची सार्वभौम घोषणा स्वीकारल्याच्या स्मरणार्थ पाळला जातो. ओके, तर लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बघा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच कलिकेश सिंगदेव
यांची नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवे अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा देश म्हणून कोण बनला आहे? ओके, तर बघा आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा देश बनला आहे रशिया. ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे. तर रशिया हा नुकताच आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा देश बनलेला आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, तर बघा इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण. बघा याचा उद्देश आहे जगातील 7 मोठ्या मांजरीचे म्हणजेच वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, जग्वार, प्युमा आणि चित्ता यांचे संवर्धन करणे. ओके, तर बघा याची सुरुवात झाली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त एप्रिल 2023मध्ये याची सुरुवात करण्यात आली होती. तर बघा याचे स्वरूप असणार आहे, ही एक बहुउद्देशीय बहुएजन्सी युती आहे ज्यामध्ये अनेक देश, वैज्ञानिक संस्था आणि व्यावसायिक गट सामील आहेत. तर बघा मुख्यालय आहे याचे नवी दिल्ली, भारत या ठिकाणी. ओके, तर लक्षात ठेवा. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे, ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरिया विद्यापीठ 2026पर्यंत कोणत्या शहरात आपले पहिले भारतीय कॅम्पस उघडणार आहे? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच गुरुग्राम या ठिकाणी. बघा गुरुग्राम या ठिकाणी ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरिया विद्यापीठ 2026पर्यंत आपले पहिले भारतीय कॅम्पस उघडणार आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न संपले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 10 ॲड करण्यात आलेला आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. शेवटचा प्रश्न आहे, चर्चेत असणारा रामगड विषधारी प्रकल्प हा जो व्याघ्र प्रकल्प आहे तो कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा चर्चेत असणारा जो रामगड विषधारी हा व्याघ्र प्रकल्प आहे तो राजस्थान राज्यामध्ये आहे. ओके, ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे राजस्थान. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.